गुलाब हा सर्वांना अतिशय प्रिय असे फूल आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये आपण जर कोणत्या फुलाला प्राधान्य देत असेल तर ते गुलाब आहे. आज आपण गुलाब या फुलाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. जर आपणास निबंध म्हणून लिहायचे असेल तर आपण ही माहिती तिकडेही लिहू शकता. माझे आवडते फूल गुलाब आहे. गुलाब फुलांचा राजा आहे. गुलाबाचे झाड काटेरी असते. गुलाबाचे फूल सुंदर व डौलदार असते. गुलाबाचे फूल नाजूक दिसते. गुलाबाच्या फुलांचे अनेक रंग असतात. लाल, पिवळा, गुलाबी, पांढरा, केशरी या अनेक रंगांमध्ये गुलाबाचे फूल मिळते. जम्मू काश्मीर, श्रीलंका या भागांमध्ये गुलाबाच्या असंख्य बागा आपणास बघायला मिळतात. लाल गुलाब हा प्रेमाचे प्रतीक मानला जातो. गुलाबाचे फूल प्रेम, सौंदर्य आणि शुद्धता याचे प्रतीक मानले जाते. गुलाब हे जगप्रसिद्ध फूल आहे. गुलाब फुलास इंग्रजीमध्ये रोज असेही म्हणतात. गुलाबाच्या फुलांचा सुगंध मनमोहक असतो. गुलाबाचे काटे तीक्ष्ण असतात, त्यामुळे जनावरांपासून गुलाबाचे रक्षण होते. गुलाब फुलाचे वैज्ञानिक नाव रोझा आहे. गुलाबाचे झाड 4 ते 6 मीटर वाढते. गुलाबाच्या फुलांची शेती जगभरात केली जाते. भारतात 7 फेब्रुवारीला रोज डे म्हणजे गुलाब दिवस साजरा केला जातो. काळ्या रंगाचा गुलाब हा तुर्की देशात आढळतो. गुलाबाच्या फुलांचा पाकळ्यांचा वापर करून सुगंधी द्रव्य, अत्तर, परफ्यूम्स तयार केले जातात. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून गुलकंद बनवला जातो. प्रेमाचे प्रतीक म्हणून लाल गुलाबाचे फूल दिले जाते. मैत्रीचे प्रतीक म्हणून पिवळे गुलाब दिले जाते. गुलाबाच्या फुलांचा वापर केक सजवण्यासाठी केला जातो. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून तयार केलेले गुलाब पाणी हे खाद्यपदार्थांमध्ये सोबत तसेच मेकअप साहित्यामध्ये सुद्धा वापरले जाते. गुलाबाच्या फुलांपासून अनेक सुगंधी द्रव्ये, अत्तरे तयार केले जातात. लग्न समारंभ, हळदी कार्यक्रम, डोहाळे जेवण, वाढदिवस यांसारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा वापर केला जातो. गुलाबाच्या फुलांचा वापर करून आज सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. गुलाबाच्या फुलांचा पाकळ्यांचा सुंदर गजरा केसात माळला जातो. गुलाबाच्या फुलांचा वापर करून हार तयार केले जातात. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून अनेक फेसपॅक तयार केले जातात.
गुलाबाची फुले एकत्र करून घरामध्ये प्रदर्शनी ठेवली जातात, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला ते बघितल्यावर प्रसन्न वाटावे. गुलाबाच्या फुलांचे बुके तयार करून कार्यक्रमांमध्ये अनेकांना भेटवस्तू दिली जाते. आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलाब सरबत बनवले जाते. गुलाबाच्या फुलांची मागणी जास्त असल्यामुळे गुलाबाच्या फुलांची शेती अनेक ठिकाणी केली जाते. काही गुलाबांमध्ये आपल्याला 2 रंग पाहावयास मिळतात. निसर्गाची अद्भुत किमया आपण या ठिकाणी पाहतो. गुलाबाच्या फुलांपासून गुलाब पाणी, गुलाब तेल, गुलाब अत्तर, गुलकंद, पंखुरी, गुलरोधन हेअर ऑइल यांसारखी अनेक जीवनसत्वे बनवली जातात. गुलाब हे देवाला अतिशय प्रिय फूल आहे. गुलाब हा सर्वांना अतिशय प्रिय फूल आहे व सर्वांचे आवडते फूल आहे. जर आम्ही दिलेली माहिती आपणास आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आपल्या इतरही मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.